नमस्कार, मी मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जो कटिंग केलेला येलो कलरचा म्हणजे पिवळ्या कलरचा ड्रेस आहे तो कटिंग केलेला शिवायचा कसं ते बघणार आहोत। त्यासाठी मी तर पॅच तयार करून घेतलेला आहे। माझ्याकडे काठ होता, काठापासून मी पॅच तयार केलेला आहे। अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तुमच्याकडे वेगळ्या कलरचा कापड असेल किंवा काठावरती जो कापड मॅच होत असेल त्या कापडचं केलं तरी चालेल, पण माझ्याकडे काठ शिल्लक होता तर मी कट करून घेतलेला आहे। आता पुढचा जो गळा आपण कट केलेला नव्हता तो आपल्याला कट करायला लागणार आहे, कारण पॅच आपण जॉईंट करणार आहोत। मी आधी पॅचचं ठरवलेलं नव्हतं, तर माझ्याकडे काठ शिल्लक असल्यामुळे मी पॅच लावणार आहे। तर हा जो गळा आहे तो आपण कट करून घेऊयात, कारण गळा कट केल्याशिवाय आपल्याला पॅच लावता येणार नाही। आधी आपल्याला पॅच जॉईंट करून घ्यावा लागेल आणि नंतरच आपल्याला गळा जॉईन करायला लागेल। तर इथं आपण गळा कट करून घेऊयात। तर इथं आपण गळा कट केलेला आहे। छोटासा गळ्याला खाचा पाडून घेते, म्हणजे मधला भाग आपला ओळखला जाईल। काठ आपण जो अस्तर आहे ते साईडला ठेवून देऊयात। आता पॅच आपल्याला आधी लावून घ्यायचा आहे। हा पुढचा भाग आहे, इथं खाचा पाडलेला आहे। खाच्यावरती हा इथं पण मी खाचा पाडून घेतलेला आहे, तो आपण जॉईन करून घेऊयात। खाचाला खाचा असं जॉईन करायचा आहे आणि इथं टिप टाकून घेऊयात। अगदी मधोमध येत आहे का ते पण चेक करायचं आहे, वाटलं तर टेपने मोजून घ्यायचं आहे। मी टेपने इथं मोजून घेत आहे। दोघही बाजूला आपला कापड बरोबर शिल्लक राहतोय का। 11.5 इंच इकडे पण मोजून घेऊयात। बरोबर 11.5 इंच शिल्लक राहतोय। अशा पद्धतीने मी इथं पॅच लावून घेतला आणि अतिशय सुंदर असा आपला पॅच तयार झाला आहे। खूप सुंदर असा दिसत आहे। आता आपण वरून गळा जॉईन करून घेणार आहोत। हा जो भाग आहे हा ठेवायचा आहे, अस्तरचा जो पार्ट आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि गळा जॉईन करून घ्यायचा आहे। आपला कापड बरोबर अटॅच झालाय का, जो पॅच लावला तो अटॅच झालाय का तो चेक करायचा आहे। अगदी बरोबर असा अटॅच झालेला आहे, तर मी पुन्हा एक टिप टाकून घेते अजून। आता आपल्याला गळ्याला खाचे पाडून घ्यायचे, जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित तयार होईल। मी सिंपल गोल गळा घेतलेला आहे आणि पॅच तयार करून लावलेला आहे।
तुम्हाला गळ्याची फिनिशिंग दाखवते मी। अतिशय सुंदर अशी आपली गळ्याची फिनिशिंग इथे तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा लुक आलेला आहे पॅच लावल्यामुळे आणि गळाही खूप छान असा गोलगरगरीत झाला आहे। तुमच्याकडे जर लेस असेल तर तुम्ही गळ्याला सुद्धा लेस लावू शकतात किंवा अशा पद्धतीने लेस लावून सुद्धा तुम्ही तयार करू शकता। ठीक आहे, मी इथे लेस लावणार नाही। आता आपण सगळे पार्ट जे आहेत, जे बाजू आहेत ते जॉईन करून घेणार आहोत। आधी तर आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित बघायचं आहे। आपण मेन कापड एक्स्ट्राचाच कट केलेला होता, अशा पद्धतीने हे बघू शकता। आता मी इथे टिपा टाकून घेणार आहे। याआधी आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मंजुषा फॅशन हे चॅनलवरती, आणि तुम्हाला जर ब्लाऊजचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपलं मंजुषा शिवण क्लास हे चॅनल आहे। त्यावरती सगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे, सगळ्या प्रकारच्या साईजचे किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ब्लाऊजचा तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल। सर्च करायचं आहे मंजुषा शिवण क्लास मराठीमध्ये। अशा पद्धतीने एक बाजू आपण जॉईन करून घेतलेली आहे, दुसरी साइड पण जॉईन करून घेऊयात। अशा प्रकारे सर्व साइडने आपण टिपा टाकून घेतलेला आहे। जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी आता कट करून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने पाठीमागचा भाग पण जोडून घेणार आहे। सेम जसा मी गळा जोडलेला आहे पुढचा तसाच अस्तर ठेवून उलटा करणार आहे। तुम्ही यामध्ये कॅनव्हास सुद्धा टाकू शकतात। आपण याआधी कॅनव्हास कशी टाकायची किंवा कॉलरचे ड्रेस, भरपूर असे ड्रेस मी मंजुषा फॅशन या चॅनलवरती टाकलेले आहेत, तर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा। इथं आपला हा पुढचा भाग अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे। आता आपण पाठीमागचा भाग तयार करूया। पाठीमागचा भाग पण सेम अशाच पद्धतीने तयार करायचा आहे आपल्याला। याचा गळा मी कट नाही करणार आहे, डायरेक्ट टिपा टाकणार आहे। पिना लावून घेतलेले आहेत। बघू शकता कशा पद्धतीने अस्तर ठेवलंय। ही जी बाजू आहे काठाची ही सरळ घेतलेली आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे। आता आपण पाठीमागचा गळा जॉईन करून घेऊ। मी पाठीमागच्या भागाला सिंगल स्टिप टाकलेली, पुढच्या भागाला डबल टिप का टाकली, कारण जो पॅच होता तो आपण जॉईन केलेला होता म्हणून मी डबल टिप टाकून घेतली। तर पाठीमागे मी सिंगल स्टिप टाकणार आहे गळ्याला आणि नंतर उलट करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे।
खाचे पाडून घेऊयात। खाचे पाडल्यामुळे गळाचा आकार, जो पाठीमागचा गळा आहे किंवा पुढचा गळा आहे, त्याचा आकार अतिशय छान असा तयार होतो। पाठीमागचा गळा सुद्धा अतिशय गोल गरगरीत असा तयार झालेला आहे आपला। बघू शकता पाठीमागचा गळाही अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे, कुठेही काही कमी जास्त झालेलं नाही। आता आपण जसा पाठीमागचा पार्ट तयार करून घेतला तसाच आपल्याला पुढचा पार्ट तयार करून घेतला तसाच पाठीमागचा पार्ट पण आपल्याला तयार करायचा आहे। व्यवस्थित कापड सरळ करायचं आहे आणि टिपा टाकून घ्यायचे। तर आता मी टिपा टाकून घेऊया। तर आता आपण इथं एक्स्ट्राचा कापड कट करून घेतलाय, मुंड्याच्या भागालाही कट केलाय, पाठीमागच्या भागालाही जो एक्स्ट्राचा कापड होता तो कट केलेला आहे आणि हा पुढचा भाग सरळ ठेवलेला आहे। बघू शकतात पाठीमागचा भाग त्याच्यावरती उलटा ठेवलेला आहे, म्हणजे सरळ भाग सरळ बाजूच्या साईडने। आता आपण इथं शोल्डर जॉईन करून घेऊयात। शोल्डर आपलं इथं तयार झालेला आहे, बघू शकता। हा एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घेऊया। एक्स्ट्राचा कापड कट केलेला आहे, इथंही एक्स्ट्राचा कापड कट करून घेऊया, जेणेकरून तो पुढच्या बाजूला दिसणार नाही। अशा प्रकारे आपला पाठीमागचा गळा पुढचा गळा तयार झालेला आहे आणि शोल्डर वरती बघू शकता अतिशय सुंदर अशी डिझाइन तयार झालेली आहे। हा एक्स्ट्राचा भाग अतिशय क्रॉस मध्ये थोडा कट करायचा, जिथे जास्त असेल आपल्याला वाटत असेल तिथंच कट करायचा आहे। इथं मी थोडीशी अजून टिप घेऊन घेते, खालीवर वाटतंय तर थोडीशी आपल्याला टिप घेऊन घ्यायची। असं वाटत असेल तुम्हाला थोडा पाठीमागचा भाग पुढचा भाग खालीवर झालाय तर टिप घेऊन घ्यायची आहे। आता बघू शकता अतिशय बरोबर आलेली आहे। दुसऱ्या साईडने पण मी घेऊन घेते। पर्पल थोडासा कापड दिसत आहे, ते व्यवस्थित दिसत नाही। इथंही घेतलेलं आहे। आता आपल्याला बाही जॉईन करायची आहे। बाहीचा जो भाग आहे, पुढचा जो भाग आहे, तो खोल भाग पुढच्या बाजूलाच आपल्याला जॉईन करायचा असतो। खाच्याला आपल्याला बाही आधी लावून बघायची, व्यवस्थित पुरते का नाही, एक्स्ट्राची बाही पण कमी पडणार नाही। तर आधी आपण बाही जॉईन करून घेऊयात। थोडी एक्स्ट्रा आली तरीही चालेल, बाही थोडी एक्स्ट्रा आली तरी चालेल। जर तुमचे आकार परफेक्ट असतील तर बाही अर्धा इंच एक्स्ट्रा भरते। मी तुम्हाला शिवताना दाखवतेच बाही एक्स्ट्रा। बघू शकता बाही एक्स्ट्रा आलेली आहे।
ती एक्स्ट्रा आलेली बाही मी नंतर कट करणार आहे। या साईडने बाही लावून घेऊयात। आपण बाहीचं माप छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घेतलेला आहे। जर तुमचे आकार व्यवस्थित असतील तर छातीचा चौथा भाग घेतला तरी चालेल, पण बऱ्याचशा महिला मी आता छातीचा चौथा भाग इतकी बाही घेते, पण बऱ्याचदा महिलांची बाही पुरत नाही आकार व्यवस्थित नसल्यामुळे, म्हणून मी अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेऊन दाखवते आणि नंतर जो एक्स्ट्रा भाग राहिलाय तो कट करून पण दाखवते। बघू शकता इथं अर्धा इंच बाही एक्स्ट्रा राहिलेली आहे, ते मी नंतर कट करणार आहे। आधी बाही कशी जॉईंट झाली ते दाखवते मी तुम्हाला। अतिशय सुंदर अशी आपली इथं बाही तयार झालेली आहे आणि हा जो खांद्यावरती काट येणार आहे हा पण खूप सुंदर दिसत आहे। वेगळी आपली इथं डिझाईन तयार झालेली आहे। बाहीला पूर्ण टिपा डबल टाकून घेऊयात आणि दुसरी बाही सुद्धा अशीच जॉईंट करून घेऊयात। इथं आपल्या दोघही बाह्या जॉईंट झालेल्या आहेत। आता आपण टिपा टाकून घेऊयात। उलट्या साईडने आपल्याला टिपा टाकायच्या आहेत। मी बाही अजून कट केलेली नाही, बाही नंतर कट करणार आहे। जो एक्स्ट्राचा भाग उरलेला आहे बाहीचा तो नंतर कट करायचा आहे आपल्याला। आता आपण इथं बाही स्टिच करून घेऊयात। अगदी 1.5 इंच सोडून मी टिप टाकणार आहे। फिटिंगचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे, तो फिटिंगचा व्हिडिओ बघा तुम्ही, तुमचं लक्षात येईल कशी फिटिंग करायची। फिटिंग करताना हा जो मधला भाग आहे तो काढायचा आहे आपल्याला आणि इथं मधोमध टिक करायची, जशी इथं घडी आहे तसंच इथून छातीचा चौथा भाग असं माप काढायचे। 5 इंच लुजिंग तिथं टिक करायचं आहे, तिथून टिप टाकायची आहे। इथं बरोबर आपण जसं मोजून घेतलं होतं तसे बॉक्स आपल्याला पेन्सिलने किंवा पेनने टिक करायचे असतात। इथून पोटाचा घेरचं माप टाकायचे, ते टिक करायचे। परत आपल्याला जशी उंची घेतली होती 20.5 इंच तसं सीट घेरचं माप टाकायचं आहे आणि 5 इंच वाढवायचं आहे आणि 2 इंचावरती टिपा टाकायच्या आहेत। मी डायरेक्ट टिपा टाकून घेत आहे आणि कट पण करून घेणार आहे। कटचा पण व्हिडिओ कसा करायचा याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि कट कसा करायचा त्याची लिंक आणि फिटिंग कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देणार आहे। तर इथं आपला टॉप शिवून तयार झालेला आहे आणि लेसपासून आपण जी डिझाईन तयार केलेली होती ती खूप सुंदर दिसत आहे। तुमच्याकडे जर असे काठ नसतील, मी काठापासून तयार केली आहे, तुम्ही लेसपासून सुद्धा तयार करू शकतात किंवा वेगळ्या कलरचा कापड असेल, ज्या कलरची तुम्हाला लेगिन्स किंवा पॅन्ट शिवायची त्या कलरचं जरी इथं लावून घेतला कापड तरीही चालेल। अतिशय सुंदर अशा आपल्या लांब बाह्या तयार झालेल्या आहेत। मनगटापर्यंत एवढ्या आपण इथं बाह्या शिवलेल्या आहेत। ह्या खूप छान दिसत आहे। गळाई अगदी सिंपल अतिशय सुंदर दिसत आहे आणि जे काठ आपण वरती घेतलेले तेही खूप सुंदर दिसत आहे। वेगळी अशी डिझाईन इथं तयार झालेली आहे आणि कट सुद्धा मी घेतलेले, कटचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील ड्रेसचे किंवा ब्लाऊजचे, कुठल्याही प्रकाराच्या ब्लाऊजचे, कुठल्याही प्रकाराच्या ड्रेसचे, तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। सगळ्या प्रकाराचे ड्रेसचे आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। सगळ्या प्रकाराच्या ब्लाऊजचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत आणि पेपर पॅटर्न जे आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकपासून बनवले आहेत, लाईफ टाईम टिकणारे आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट मिळतो। तुम्हाला जर यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।